नमस्कार सवय सर्जाचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नाथ महाराज नमः शिवाय ओम नमः शिवाय नाथ महाराज नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जोगेश्वरी माता नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जोगेश्वरी माता नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कमरुदेव महाराज नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कमलादेव महाराज नमः शिवाय। नमस्कार। आज या ठिकाणी जे आपल्या थदाळे गावचे सर्व शिंगाडे मंडळ आणि त्यांच्याबरोबर काय असलेले पाहुणे मंडळी जे आपली वीरयात्रेची पायवारी ही त्यांना चालू केलेली आहे आणि आज या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये वडजल या ठिकाणी तिचं आगमन झालेलं आहे। आणि पूर्वी आमची लोक शेळी मेंढी बकऱ्याचा व्यवसाय असायचा आणि ती डोक्यावर वजं घेऊन नाथ महाराजांच्या सेवेसाठी ती 2 दिवस लागू 1 दिवस लागू चालत वीर देवस्थानला जायची। नाथ महाराजांच्या माझ्या नाथ महाराजामध्ये एवढी ताकद आहे जी मुलगा जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी सटवाय जिचं सटवाय त्याचं भविष्य लिहिते ती सटवाय जी भविष्य बदलायची ताकद माझ्या नाथ महाराजामध्ये आहे। जी भाविकांना नाथ भक्तांना मी वीरदेवस्थानचा एक भाकणूककार म्हणून मी एवढंच सांगतो की नाथ महाराजाची मनापासून आणि ध्यानापासून सेवा करा। तुमच्या आयुष्यात प्रपंचात उद्योगधंद्यात काही कमी पडणार नाही। नाथ महाराज तुम्हाला भरभरून देणार। सवय सर्जाचं महाराज आपण आपल्या मान तालुक्यामधून वीरच्या गादीवरती जात असतो आणि तुम्हाला या भाकणुकीचा मान मिळाला। तुम्ही बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये सर्व प्रसिद्ध त्याच्यामध्ये तुम्ही जोतात आहात, पण भाकणुकीचा काळ हा तुमच्यासाठी कसा लाभदायक आहे? त्यावेळेस काय तुम्हाला पाळावं लागतं किंवा त्या 10 दिवसामध्ये तुमची काय नियोजन असतं? नाथ महाराजांची भाकणुकीचा विषय निघाला म्हणून नाथ महाराजांचा जे भविष्यवाणी 12 महिन्याची जी केली जाते त्याच्यावर जास्त कमेंट करता येत नाही। ती यात्रेच्या काळामध्ये तिथं थांबून ऐकायला लागते, पण भविष्यवाणी अशी जी असते जे नाथ महाराजांचा आणि कमळाजी भक्ताचा जो काही साक्षात्कार होऊन जी भविष्यवाणी केलेली असते ती दिव्य भव्य ती अशी तोंडी स्वरूपात सांगता येत नाही। आणि नाथ महाराजाची जी जी भविष्यवाणी जी केली गेली ती सगळी या येणाऱ्या 2 वर्षामध्ये खरी झाली। उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल त्या पद्धतीनं सगळं घडलेलं आहे आणि इथून पुढेही घडणार आहे। तुम्हाला जेवणाचं हे काहीतरी पथ्य पाळावं लागत असेल ना? त्या ठिकाणी आमचं एक टायमिंगला जेवण असतात भागामधून अगदी महाराष्ट्र असेल गुजरात असेल कर्नाटक असेल इतर भागातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्रामध्ये आगळी आणि वेगळी जत्रा त्या कशा पद्धतीची आहे तर त्या ठिकाणी गोपाळ जेवण त्याला गण म्हणतो आपल्या मान तालुक्यामध्ये 5 गण घालायचं अशी पूर्ण यात्रेमध्ये 15 दिवसाच्या यात्रेमध्ये एकही माणूस उपाशी राहत नाही। सगळ्यात दिव्य आणि भव्य वेगळं पण यात्रेचं आहे। आणि आपल्या शिंगाडे मंडळाची गादी आपल्या वीरच्या ठिकाणी असते, त्याचं किती वर्षापासूनचं महत्त्व आहे किंवा कशा पद्धतीनं जनतेपर्यंत ह्या गोष्टी आपल्या मंडळाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात? नाथ महाराजांचं ज्या गावाला देव आणले आणि त्यांना सांगितलं चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मी तुमच्या भाकतनं जाणार नाही आणि सगळ्या एक कार्यक्रमाचं स्वरूप म्हणून एक देवाने गादीचा कार्यक्रम काढला म्हणजे कार्यक्रम ठेवला। यात्रा झाल्यानंतर समाप्ती जे तुमच्या मनातलं असेल जे काय त्या ठिकाणी बोलला आणि तिथली प्रेरणा म्हणून गुलाल घेऊन गेला तर त्या ठिकाणी 1000% काम होतं। आणि शिंगाड्याची गादी अशी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी नवस बोलला 1001% नाथ महाराज 100% केले शिवरात महाराजांनी दिलेली ही सर्व या ठिकाणी आपल्याला बातचीत किंवा संवाद आणि हे आपल्या शिंगाडे मंडळाचे भाकणूकदार वीरचे देवस्थानाचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपण बी कमळाजी महाराजांची
संकल्पवारी त्यांनी पहिल्यांदा केली, म्हणून आपण आता या ठिकाणी चालू करत आहोत. तर आज या ठिकाणी महाराजांनी भेट दिली आमच्या या संकल्प यात्रेला, त्यामुळं त्यांचं आम्ही मनापासून हृदयापासून धन्यवाद मानतो. सवय सरण्याचं सांग बरे.